देवाचं आहे ना, असं उगी स्टॅच्यू सारखं ठेवलंय काय की. 4 वाजता उठला होतास का? म्हटलं हो. का रे हल्ल्यासारखं वाटलं का? मग मी म्हटलं भाई, म्हटलं काल झाला म्हटलं काहीतरी कांड. Hello guys, look where I am. I'm having fun and I need to go in boat. येस, तर असं आहे ते तुम्हाला नुसा पेनेडामध्ये गाडी घेऊन फिरावं लागते. गाडी घाटाघाटातनं आणतात ते लोक आणि रस्ते एकदम दन सण आहेत रस्ते. पण तुम्ही जेवढे प्रवास करून ह्या रस्त्यांमध्ये थकून जाता त्याचं सगळं तुमचा जो आहे तो कधी निघतो, तर तो आहे हा केलिंकिन बीच बघितल्यानंतर. तर तुम्ही नेचरची किमया बघा की किती आता आपल्या भारतीय लोकांपेक्षा गोरे लोक जास्त येते. पण त्याच्यामागचं कारण पण आहे बघा. हे अशी खाली स्टीप काय म्हणतो त्याला आपण आता, क्लिफ आहे खूप मोठी आणि खाली आहे तो केलिंकिन बीच. यू कॅन वॉक डाऊन देअर बट सुंदर एकदम. हवा तर अशी जबरदस्त आहे की सांगायचं काम. तुम्हाला म्हटलं ना असं हात केला जवळ टाकायचं मोबाईल असतो. तर हे एवढं दुपारचं 12:30-1 वाजताचं ऊन आहे आणि तुम्हाला माहिती आहे बीचवर गेल्यावरती उन्हामध्ये तुम्ही टॅन होता म्हणजे होताच. तर हे लोक यांना ऊन पाहिजे म्हणून इकडे आलेत बालीला. आपण पण उन्हाला कदरतो पण हे लोक लिटरली खाली हे 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 पांढरा दिसत आहे ना, इथे हे बीच आहे पूर्ण, तिथं लोक ते मॅट टाकून झोपलेत. पण खरंच ॲक्च्युली बीचेस खूप स्वच्छ आहेत. आमचा जो गाडीवाला आहे, ड्रायव्हर आहे, तो सांगत होता की इकडे एक कुठला तरी हार्बर आहे जो बालीमधलाच आहे, तिकडनं लोक ह्या एरियामध्ये म्हणजे आता तुम्हाला एक बोट दिसत असेल त्या पाण्यामध्ये जे बोट्स आहेत ना, तर हे इकडे स्नॉर्कलिंगला येतात. म्हणजे स्नॉर्कलिंग ह्या भागामध्ये खूप चांगली आहे आणि म्हणजे तुम्हाला पाण्यामध्येच इथे फरक दिसेल बघा की इथे निळंच पाणी आहे पण त्याच्यामध्ये शेड्स आहेत आणि सगळं एकदम सुंदर स्वच्छ असं पाणी आहे. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की बालीवरून लोक इथे स्नॉर्कलिंगला येतात. तर तुम्ही मागे बघितलात ना, तुम्हाला जे असे हे पांढरेचे दिसत आहेत स्पॉट्स, ते ॲक्च्युली सगळ्या स्पीड बोट्स आहेत. तर तुम्ही बघा किती तिथे 1 2 3 4 5 6 7 एक 12-15 तरी बोट्स आहेत. आणि ही मला वाटतं ह्या रिजनमध्ये किंवा तिकडे कुठेतरी स्नॉर्कलिंग करतील त्या पॉईंटला तिथे जाऊन. म्हणजे जो आपल्या डे 1मध्ये आपण जी ग्लास बोट बघितली आणि तुम्हाला ज्या आपण सुंदर सुंदर असे छोटे छोटे मासोळे दाखवल्या, तर स्नॉर्कलिंग तर एकदम अमेझिंग असणार आहे इथलं. छान आहे म्हणजे लोकेशन एवढं मस्त आहे, हवा चांगली सुटलेली आहे इथे. एक अजून चांगली गोष्ट अशी आहे इथली जी ऑब्झर्व केली की तुम्ही जेव्हा गाडी करून येता ना, तो गाडीवाला इथल्या गावाला असतो आणि ते लोक ना लँडस्केप, पोर्ट्रेट, इंस्टाग्राम, यूट्यूब ह्या सगळ्या व्हिडिओज फोटोसाठी एकदम प्रोफेशनल आहेत. जसा की हा भाऊ बघा, हा भाऊ झाडावर गेला आहे, त्याचे 2 कस्टमर आहेत, त्यांचे मस्त आता तो फोटो व्हिडिओ काढून देणार आहे फुल. त्यांना कामच नाही ना, तुमचं कामच होऊन जाते, सगळं टेन्शन राहत नाही कशी पोच द्यायची, काय पोच द्यायची, इकडं हात ठेवू का तिकडं हात ठेवू, तोच सांगतो कसं टाकायचं तुम्हाला.